जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज मी बनवलेली आहे अशी चमचमीत मस्त वरण भाताबरोबर इथे भरली भेंडी बनवलेली आहे। तर ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त गावरान अशी भेंडी घेतलेली आहे। ही ताजी भेंडी आहे आणि ही भेंडी आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, चांगली पुसून घ्यायची आहे। आता ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे। आता या भेंडीचे मी 2 असे तुकडे केलेले आहेत। 2 मोठी भेंडी असेल तर 3 तुकडे केले तरी चालेल। आणि आता इथे अशी मध्ये अशी मी चिरून घेतलेली आहे। तर ही भेंडी खायला खूप टेस्टी लागते। आता ही चिरलेली भेंडी आणि 2 टोमॅटो आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे। आता इथे कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे आणि इथे मी लसूण घेतलेला आहे, काही पाकळ्या 5-6। कढईमध्ये इथे मी जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि मग अख्खा लसूण घातलेला आहे। आता इथे आपण कांदा चिरलेला तोही परतून घेऊया। लगेचच आपल्याला इथे टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आणि कांदा चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे। आता आपण ही चिरलेली भेंडीसुद्धा टाकून घेऊया। भेंडी देखील आपल्याला अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। आता भेंडी चांगली अशी परतून झाल्यानंतर इथे मी 1-1.5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे। आता एकदा परतून परत मी 1-1.5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। भेंडी चांगली आपली परतून झाल्यानंतर भेंडीला मग नंतर जास्त वेळ लागत नाही। आणि आता चांगली भेंडी बघा इथे मस्त झाली, कलरसुद्धा चेंज झालेला आहे भेंडीचा। आता इथे आपण लगेचच मसाले टाकून घेऊया। इथे लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, 2 प्रकारचे लाल तिखट घेतलेला आहे। धना पावडर असेल तर धना पावडरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता। आता ही भेंडी आपल्याला मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। खूप छान कलर आलेला आहे। आता इथे अर्धी फोड लिंबाची मी असं पिळून घेतलेली आहे। त्याच्याने भेंडीला टेस्ट पण येते आणि भेंडी अशी चिकटसुद्धा होत नाही। भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। आता मसाल्यांमध्ये भेंडी परतून झाल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता एकदा परतून घ्यायचं आहे। आता इथे मी शेंगदाण्याचा थोडा कूट घेतलेला आहे, थोडा कूट टाकून घेतला आणि मग आपल्याला ही भेंडी अशी परतून घ्यायची आहे। आता या भेंडीला आपण झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिटाकरता इथे झाकण ठेवून मी मस्त अशी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता बघा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपली भेंडी ही इथे तयार झालेली आहे। खूपच सुंदर ही भेंडी आपली इथे तयार झाली आणि जितकी सुंदर आहे दिसायला तितकीच टेस्टी पण खायला लागते। ही भेंडीसाठी मी इथे वरण भात बनवलेला आहे आणि मस्त चपाती ही किंवा भाकरीबरोबर सुद्धा ही खूप टेस्टी लागेल। तुम्ही 1 भाकर जास्त खाल इतकी भारी ही भेंडी मसाला फ्राय झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये। लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत।